किरण काळे यांच्यावर दाखल गुन्ह्याचा निष्पक्ष तपास करण्याचे निवेदन देण्यात आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अहिल्यानगर शहर प्रमुख किरण काळे यांना महिलेवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्याची कारवाई कोतवाली पोलिसांनी केली आहे। काळे यांच्या विरोधात फिर्याद असली तरी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे अशी आमची आग्रही मागणी आहे। किरण काळे हे मागील 10-12 वर्षांपासून शहराच्या राजकारणात सक्रिय आहेत। भ्रष्टाचार, सर्वसामान्यांवरील अन्याय याला वाचा फोडण्याचे काम ते करीत असतात। नुकताच त्यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेतील विकास कामांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात तक्रारी केल्या। ते सनदशीर मार्गाने सार्वजनिक प्रश्नांवर आवाज उठवत असतात। एका प्रमुख राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याने अनेक सर्वसामान्य नागरिक त्यांच्याकडे न्याय मिळवून देण्यासाठी येत असतात। अशा वेळी त्यांच्या विरोधात अचानक महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल होतो व मध्यरात्री त्यांना अटक केली जाते। यामागे काही राजकीय षडयंत्र तर नाही ना, या दृष्टीनेही पोलिसांनी तपास करावा। पोलीस अधीक्षक म्हणून आपण स्वतः या प्रकरणात वैद्यकीय लक्ष घालून सखोल चौकशी करावी व तपास करावा अशी मागणी अभिषेक कळमकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अहिल्यानगर शहराचे शहर प्रमुख किरणजी काळे यांच्यावर महिला अत्याचाराचा गुन्हा कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास दाखल झाला। त्यांना त्या संदर्भात अटकही देखील करण्यात आली। या खरं तर आज आम्ही सगळेजण या ठिकाणी जे पण सहकारी म्हणून आम्ही काम करतो किरण काळेंसोबत, यासाठी आम्ही सगळेजण कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये DYSP भारती साहेब यांना भेटलो। त्याच प्रकारे जे पोलीस इन्स्पेक्टर आहेत दराडे साहेब यांची देखील भेट घेऊन चर्चा केली की या संदर्भामध्ये निष्पक्ष पद्धतीने याच्यामध्ये जी काही सखोल चौकशी झाली पाहिजे। महिला ज्या कोणी पीडित आहेत त्यांनी जी फिर्याद दिलेली आहे ती जरी दिली असली त्याच्यामध्ये तसं जर बघितलं आपण तर किरण काळे यांचं या शहरामध्ये लोकांसाठी, सर्वसामान्यांसाठी अन्याय जो होतो त्याच्यावर वाचा फोडण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केलेलं आहे। गेल्या 10 वर्षापासून या शहरामध्ये वेगळ्या त्या लोकहिताच्या प्रश्न घेऊन ते जनतेची सेवा त्यांनी केलेली आहे। आणि म्हणूनच यापूर्वी देखील या शहराने असे अनेक म्हणजे राजकीय जे खोटे गुन्हे आहेत त्याच्यावर त्याची प्रसंग ते अनुभवलेले आहेत, बघितलेले आहेत। त्याच्यामुळं ह्या प्रकरणामध्ये सत्यता जी आहे किंवा सत्य जे आहे ते बाहेर आलं पाहिजे। त्याच्यामध्ये संबंधित जर हा दोष निश्चितच खरा असेल तर त्यांना न्याय प्रक्रियेची किंवा जी पण काही कोर्टाने जे पण काही कारवाई करेल किंवा आदेश देईल त्याच्यामध्ये त्यांना त्या गुन्ह्याच्या स्वरूपामध्ये ती कारवाई देखील होईल। आणि निश्चित प्रकारे जर याच्यामध्ये नसेल तर वरिष्ठ आज आम्हाला जरी पोलीस अधीक्षक घारगे साहेब जरी भेटलेले नसले परंतु त्यांच्या नावानेच आम्ही निवेदन द्यायला आलो होतो। कारण त्यांचं ज्या वेळेस पासून त्यांनी या जिल्ह्याचा चार्ज घेतला त्या चार्ज घेतल्यापासून आपण बघितलंय की एक धडाडीची कारवाई अतिशय कशा पद्धतीने सिंगम स्टाईल पद्धतीने त्यांनी किती जे या शहरातले अवैध धंदे असतील, अवैधरित्या जे काही प्रकार घडतात त्याच्यावर त्यांनी कारवाईचं स्वरूप, त्यांची जी पण काही भूमिका आहे ती दाखवलेली आहे। आणि म्हणूनच किरण काळेंचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक व्यक्तिशः लक्ष घालावं, भारती साहेबांनी लक्ष घालावं आणि निश्चित प्रकारे याच्यामध्ये जे काही आहे ते सत्य जनतेसमोर बाहेर येईल असं आम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो।